आणि आता बातमी पावसाची। राज्यात गेल्या 2 दिवसांपासून पावसाचा जोर वाढलेला दिसून आलाय। त्यामुळे अनेक ठिकाणी पूर आल्याचंही पाहायला मिळतंय। राज्यातील पावसाची खबर बात घेऊयात। रत्नागिरीत सततच्या पावसामुळे खेडमधील जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे। खेड शहरातील मच्छी मार्केट परिसरात पाणी शिरलं होतं। तिकडे दापोलीतील दादर पूल पाण्याखाली गेलाय। रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात कुडावळे नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे। नांदेडमध्ये पावसामुळे पैनगंगा नदीला पूर आलाय। पुराच्या पाण्यात 2 नीलगाय वाहून गेल्यात, तर शेतातील सोयाबीन आणि कापसाची पिकं पाण्याखाली गेली आहेत। नांदेड जिल्ह्यातील सहस्त्रकुंड धबधबा सततच्या पावसामुळे ओव्हरफ्लो झालाय। धबधब्यावर पर्यटकांची गर्दी वाढली असून प्रशासनाकडून खबरदारीचा इशारा देण्यात आलाय। नांदेडच्या हिमायतनगरमध्ये पुराच्या पाण्यात थार कार अडकली होती। हिंगोलीमध्ये मुसळधार पाऊस झाला असून यवतमाळ आणि हिंगोलीच्या सीमेवर असलेलं इसापूर धरण 100% भरलंय। इसापूर धरणाचे 15 पैकी 13 दरवाजे उघडण्यात आलेत। 54,466 क्युसेकने पैनगंगा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू आहे। त्यामुळे पैनगंगा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। गेल्या 2 दिवसांपासून बुलढाण्यातील सिंदखेड राजा तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू आहे। यामुळे जांभोरा गावाजवळ असलेला पाझर तलाव फुटल्यानं शेकडो एकर शेतातील पिकं पाण्याखाली गेलीत, तर काही शेती खरडून गेले। त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे। मात्र पाझर तलावात संचित असलेला पाणी साठाही वाहून गेलाय। जळगाव जिल्ह्यातील भुसावळच्या हतनूर धरणाचे 18 दरवाजे उघडण्यात आलेत। विदर्भ मध्य प्रदेशात पावसाचा जोर वाढल्यानं पाणलोट क्षेत्रात पाण्याची आवक वाढली। 36,000 क्युसेकनं तापी नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू आहे। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील इटियाडोह धरण ओव्हरफ्लो झालंय। शेतकऱ्यांची सिंचनाची चिंता मिटली आहे। कोल्हापूरच्या राधानगरी धरण क्षेत्रात पावसाचा जोर वाढलाय। यामुळे राधानगरी धरणाचे 4 स्वयंचलित दरवाजे उघडण्यात आलेत। स्वयंचलित 4 दरवाजांमधून 5,712 क्युसेक आणि पायथा विद्युत गृहातून 1,500 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग भोगावती नदीपात्रात सुरू आहे। यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे लाहोकी नदीला पूर आलाय। यामुळे शेतामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय। बीड जिल्ह्यातील सरस्वती नदीला देखील पूर आलाय। हिंगोलीत मुसळधार पावसामुळे कयाधू नदीला पूर आलाय। सोलापुरात सततच्या पावसामुळे सीना नदीपात्रात 30,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग करण्यात आलाय। धाराशिवच्या कळंब खामसवाडीतील ओढ्यात 4 चाकी कोसळली होती। अकोल्याच्या मूर्तिजापूर तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस झालाय। बीडच्या पोत्रा गावात पूल पार करताना एक शेतकरी वाहून गेलाय। यवतमाळमध्ये ब्राह्मणवाडा या ठिकाणी पुरातल्या पाण्यातून अंत्ययात्रा काढण्यात आली आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।